भिवंडीचा आवाज कमी आहे. एकनाथ शिंदे सहभागी पडो. गंगाधर बलाटे विभाग प्रमुख, राहुल झा शाखा प्रमुख. अरे गाड्या जाऊ द्या, गाड्या प्लीज जरा गाड्या जाऊ द्या. हो समोर समोर. हा ओके. महाराष्ट्राचे लोकाभिमुख उपमुख्यमंत्री आदरणीय कुशल नेतृत्वाखाली आणि ज्या पद्धतीने जागा सोडतोय. समोर समोर. विपुल या तिकडे. विपुल या साईडला ना. हा चला ओके थँक्यू. एक मिनिट थांबा. चेतन उभा राहा साहेबांच्या बाजूला. हा बस. हा ओके. हा इथे बघा. हा ओके. हो समोर बघा. हा ओके चला. बस बस उभे राहा. एक मिनिट उभे राहा. हो भाऊ इकडे पाठ करू नका. हार्दिक स्वागत साहेब. आम्ही तुम्हाला खात्री देतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद बाई थांब काढतोय मी का. हात खाली घे. हात खाली घे. हात खाली घे. अरे हात खाली. भाऊ मोबाईल फ्रेम मध्ये. अरे मोबाईल काढा बाजूला. मोबाईल काढ ना. लोकांचे फोटो काढा तुम्ही, पण मोबाईल खाली ठेवा. फ्रेम मध्ये येतोय भाऊ. आगे बस. पुढे आपली मंदार अधिकारी ओके ओके चला. पुढे लवकर या. पुढे या लवकर या. भेटा पुढे. पालघर जिल्हा प्रवेश या ठिकाणी होतोय. पालघर जिल्ह्यातला प्रवेशानंतर भिवंडी जिल्हा विविध जिल्ह्यातील पालघर, अकोला, सोलापूर, संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर, भिवंडी, ठाणे, बुलढाणा, वाडा, शहापूर, चेंबूर, नागपूर आणि शिंदे साहेबांचा कार्यक्रम. अकोला, कन्नड सगळे महाराष्ट्रात मला वाटतं कुठल्या जिल्ह्यात शिल्लक राहणारच नाही. महाराष्ट्रातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यांना शुभेच्छा देतो. उभाटा असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, इतर जे काही पक्ष आहेत, आप पार्टी, सगळे पार्टी, सगळ्या पक्षांनी आता एकच रस्ता धरलेला आहे. धनुष्यबाण आणि शिवसेना. बाळासाहेबांच्या, आनंदीगे साहेबांच्या विचारांची शिवसेना. आता काही लोक म्हणत होते की आम्ही निवडणूक आयोग गेला, सुप्रीम कोर्ट झालं, आता जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही जाऊ आणि जनता ठरवेल खरी शिवसेना कुणाची. तर येत्या विधानसभेमध्ये आपले 60 आमदार निवडून आले, 57 प्लस अधिक 3. आता खरी शिवसेना कुणाची हे लोकांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. आणि म्हणूनच बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेऊन या राज्यामध्ये सरकार स्थापन केलं 2.5 वर्षापूर्वी. आणि 2.5 वर्षात या राज्यामध्ये एकीकडे विकास झाला आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना झाल्या. मग लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, लाडका शेतकरी असेल, सगळे लाडके युवक, लाडके ज्येष्ठ, आता काय सगळे लाडकेच आहे. आणि या सर्व लाडक्या लोकांनी भरभरून मतांचा वर्षाव केला. आणि मी सांगत होतो की विरोधकांना चारी मुंड्याचीच करायचं. विरोधकांना चारी मुंड्याचीच आपण सगळ्यांनी मिळून केलं आणि या राज्यामध्ये एक वेगळी लाट निर्माण झाली.
मी त्यावेळेस पहिल्या भाषणात विधानसभेच्या म्हणालो होतो, मी आणि देवेंद्रजी दोघं मिळून 200+ आम्ही आणू, नाहीतर गावाला जाऊ शेती करायला. 232 आणलेले आहेत. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. खरं म्हणजे जो काय विश्वास 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवला आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे भूतो न भविष्यतो अशा प्रकारचं अतिशय अद्भुत असं, म्हणजे त्याला लँडस्लाईड मॅन्डेट म्हणतो आपण, अशा प्रकारचा विजय यश या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दिलं. आणि खरं म्हणजे जे लोक 2.5 वर्ष फक्त आरोप शिव्याशाप, दुसरं काहीच नव्हतं, 2-3 शब्द होते फक्त, तिसरा होता शब्द नव्हता, परंतु या एकनाथ शिंदेने त्यांना आरोपाने उत्तर दिलं नाही. मी आरोपाला कामातून उत्तर दिलं आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार कम्पिंग मेजॉरिटीने पुन्हा स्थापन झालं. अनेक लोकांना स्वप्न पडली होती, त्यांनी मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं, हॉटेलं बुक केली होती, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना त्यांची जागा बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीला विजय मिळवून दिला. खरं म्हणजे मी त्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणींना सांगायचो, तुमच्या योजनेमध्ये जे खोडा घालताय त्यांना योग्य वेळेला जोडा दाखवा आणि या सावत्र दुष्ट भावानं बरोबर लक्षात ठेवा. आणि निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी सावत्र भावांची जागा दाखवली आणि त्यांना घरी बसणाऱ्यांना घरी बसवून टाकलं, फेसबुक लाईव्ह करणाऱ्या फेसबुक लाईव्ह करायला पाठवून दिलं. आता आणखी काय काय करायला पाठवतील मला माहीत नाही, परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की कुठल्याही पदापेक्षा मला या महाराष्ट्रामध्ये 2,39,00,000 लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवीन ओळख निर्माण झालेली आहे आणि म्हणून ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे. आणि मी लोकांना जेव्हा म्हणायचो CM म्हणजे कॉमन मॅन, आता मी DCM आहे, आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन. आणि म्हणून शेवटी सर्वसामान्य माणसाची नाळ जुळलेली आपली. बाळासाहेब दिघेसाहेब सांगायचे, सर्वसामान्य माणसाशी जी नाळ आहे ती अधिक घट्ट झाली पाहिजे. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे आणि ते चांगले दिवस आणण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय. खऱ्या अर्थाने बाळासाहेब नेहमी सांगा, आपल्या किती योजना शासन आपल्या दारी, लाडकी बहीण, अनेक प्रकल्प या राज्यामध्ये 2-2.5 वर्षात एवढं काम आपण केलं की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढे प्रकल्प आणि एवढ्या लोकाभिमुख योजना झाल्या नव्हत्या. आणि म्हणून सर्वांना विश्वास होता की महायुती पुन्हा पाहिजे आणि म्हणून महायुतीचं सरकार पुन्हा आलंय. या ठिकाणी जे लोक आज आपल्या शिवसेना पक्षात आले त्यांना मी विश्वास देऊ इच्छितो की आपल्या भागातला विकास होईल, आपल्या भागामध्ये मूलभूत सोयी सुविधा मिळतील, आपल्या अडचणी सुटतील. आपण जो विश्वास दाखवलेला आहे या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही, कारण हे सगळे ते आपलीच भावंड आहेत. आता ते थोडे तिकडे थांबले होते, परंतु समोरच्या माणसाला काही स्वतःच्या स्वार्थापेक्षा दुसरं काही समजत नाही. त्यामुळे लोकांनी ठरवलंय की आता या विकासाच्या आपल्या वाटचालीमध्ये सोबत जायचं आणि आपण विचारांची कधी प्रतारणा केली नाही. बाळासाहेबांचे विचार, आनंदीके साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय आणि म्हणूनच या ठिकाणी लोकांनी विधानसभेमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. आणि आता आपल्याला ही विधानसभेची निवडणूक तर आपण जिंकली आहे. आता आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समित्या आहे, नगरपालिका, नगर परिषद आहे. या निवडणुकांमध्ये देखील महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की आणि यासाठी आलेले सर्व कार्यकर्ते
यांचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. हा पक्ष जो आपला आहे शिवसेना, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. संघटना आपली जी आहे कार्यकर्त्यांची आहे. इथं मालक आणि नोकर कोणी नाही. पूर्वी मालक कोणी समजायचे आणि आपल्याला नोकर समजायचे. बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, पण काही लोक आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजायला लागले आणि त्यामुळे या ठिकाणी शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन आपण निघालो. हा भगवा झेंडा आपण खांद्यावर घेतलाय. हा अखंडपणे बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे विचार संपूर्ण महाराष्ट्रात, देशभरामध्ये या ठिकाणी पोहोचवण्याचं काम आपण करूया, एवढंच आपल्याला सांगतो. आणि पुन्हा एकदा सर्व जे आलेत त्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्र्यांना भेटलेले मात्र आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना वारंवार भेटी होतात. कसं आहे की उभाटाकडे आता काही शिल्लक उरलेलं नाहीये. ना उभाटाकडे कार्यकर्ते उरलेत, ना उभाटाकडे नेते उरलेत. जनतेने पूर्णपणे उभाटाला, उद्धव ठाकरेंना आणि आदित्य ठाकरेंना नाकारलेलं आहे. त्याच्यामुळे आता त्यांना जवळ कोण करणार, म्हणून परत एकदा भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न उभाटाचा सुरू आहे. कारण जनतेने नाकारले, कुठेतरी देवेंद्र भाऊ आपल्याला जवळ करतील या भावनेने लाचार होऊन ज्या देवेंद्रजींना ते म्हणत होते की तू राहील किंवा मी राहील, त्या देवेंद्रजींच्या दारात, महायुतीच्या दारात लाचार बनून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे 10 वेळा जात आहेत. याच्यावरून सिद्ध होतं की लोकांना वाटत होतं की ठाकरे म्हणजे फायर आहे, पण ठाकरे फ्लावर निघाले. फ्लावर हे जनतेने ओळखलं आणि म्हणून जनतेने त्यांना नाकारलं. सर, एकंदरीत पाहायचं झालं तर आता भाजप त्यांना जवळ नाही. बघा, भाजपने कोणाला जवळ घ्यावं न घ्यावं हा भाजपचा प्रश्न आहे. शिवसेना आणि भाजप आम्ही महायुतीमध्ये आहोत. अजितदादा आमच्या बरोबर आहेत. महायुती अगदी स्ट्रॉंगली विधानसभेमध्ये निवडून आलेली आहे. लोकसभेमध्ये आमचा रिझल्ट चांगला आलेला आहे. त्याच्यामुळे महायुती अभेद्य आहे आणि महायुतीचा जो निर्णय आहे तो तिन्ही पक्ष एकत्र बनवून घेतात. त्याच्यामुळे याचा जर निर्णय असेल तर तो तिन्ही नेते घेतील. पण आता लाचारांना थारा कोण देणार? सर, गणेश नाईक यांनी खंत व्यक्त केलेली आहे. एकनाथ शिंदेच्या काळामध्ये अनागोंदी कारभार झालेला आहे, अशीच आम्ही चाल ढकल करत पुढे घेऊन गेलेलो आहे. मात्र एक खंत त्यांनी व्यक्त केली, मुख्यमंत्र्यांसमोर टीका केली. मला असं वाटतं की गणेश नाईक साहेबांनी जरा लक्ष देऊन बघायला पाहिजे. जी निवडणूक गणेश नाईक साहेब स्वतः जिंकले, ती निवडणूक महायुतीची निवडणूक ही आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीची निवडणूक लढण्यात आली आणि या निवडणुकीचा जो विजय आहे याचा मोठा हिस्सा हा आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केलेल्या कामामुळे हा विजय झालेला आहे. त्याच्यामुळे मला वाटतं ते त्यांचं वैयक्तिक मत असावं. त्यांनी सगळ्या गोष्टी जर चाचपून बघितल्या तर त्यांना कळेल की खऱ्या अर्थाने ही निवडणूक एकनाथरावजी शिंदेच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या घेतलेल्या निर्णयामुळे आणि महायुतीच्या एकत्रित कारभारामुळे आपण जिंकलो. त्याच्यामुळे कोणावर टीका करण्याचा काही प्रश्न येत नाही. वाल्मिक कराडचं जे लाडकी बहीण योजनेचं अध्यक्षपद आहे ते अद्याप काढलं गेलेलं नाही. मला असं वाटतं की याचा निर्णय महायुती घेईल आणि त्या बाबतीत त्या जिल्ह्यातला जो निर्णय असेल तो महायुतीचे वरिष्ठ नेते घेतील. मी बोलणं त्याच्यात योग्य ठरणार.